नमस्कार. होळीला पुरणपोळ्या तर सगळ्यांनीच केल्या असतील. आज आहे होळीचा दुसरा दिवस म्हणजे करीचा दिवस आणि अशी म्हणच आहे ना, होळीला पोळी आणि करीला नळी. तर आज माझ्याकडे मटण सुक्का, झणझणीत असा तंदुरी रोटी आणि जिरा राईस असा बेत आहे. तर मग लगेच सुरू करते. तर मटण सुक्का बनवण्यासाठी इथे कुकर घ्यायचंय. कुकरमध्ये आपल्याला मटण बॉईल करून घ्यायचंय. अर्धा किलो मटण घेतलाय, स्वच्छ 2 ते 3 वेळा धुवून घेतलंय. अर्धा टीस्पून यामध्ये हळद टाकायची, 1 टीस्पून जिरं, 2 मीडियम साईजचे कांदे उभे स्लाइस करून घेतले आहेत ते टाकायचे आणि थोडं तेल घालायचं 1 टीस्पून वगैरे, जेणेकरून कुकरच्या बाहेर यामधला ज्यूस येणार नाही. 1 कप पाणी घालायचे आणि पाणी घातल्यानंतर आता मिक्स करून घ्यायचंय. जास्त पाणी घालायचं नाही कारण आपण मटण सुक्का बनवत आहोत आणि एवढ्या पाण्यामध्ये हे मटण व्यवस्थित बॉईल होईल. तर आता कुकरचं झाकण लावून घ्यायचं आणि लो टू मीडियम फ्लेमवर 3 ते 4 शिट्ट्या काढून घ्यायच्यात. 4 शिट्ट्या काढून घेतल्या. आता कुकरही थंड झालेला आहे. बघूया मटण व्यवस्थित बॉईल झालंय की नाही. तर मटण हे व्यवस्थित बॉईल झालं आहे. या मटण सुक्कासाठी एक स्पेशल मसाला बनवायचा आहे आपल्याला सुक्कावाला, तर तो बनवून घेऊया. त्यासाठी एक पॅन ठेवलाय, त्यामध्ये 2 टीस्पून धने, 1 टीस्पून जिरं, अर्धा टीस्पून सोप घालायची आहे आणि 5 ते 6 काळी मिरी घेतली आहे, 2 हिरव्या विलायच्या आणि छोटा तुकडा दालचिनीचा घेतला आहे. हे सगळे मसाले लो फ्लेमवर जोपर्यंत याचा कलर बदलत नाही तोपर्यंत भाजून घ्यायचे. त्याआधी यामध्ये मी 5 ते 6 लाल सुक्या मिरच्या घालत आहे. तिखटवाल्या आहेत म्हणून एवढ्या घातल्या आहेत. तसे यामध्ये मिरे घातले आहे तर तुम्ही आपल्या आवडीनुसार मिरच्या घालू शकता. लो फ्लेमवर हे सगळे मसाले छान भाजून घेतले की गॅस बंद करायचा आणि शेवटी यामध्ये 1 टीस्पून एवढं खसखस घालायचं. खसखस लवकर भाजल्या जातं आणि पॅन गरम आहे आणि मसाल्याच्या गरमीमध्ये खसखस व्यवस्थित भाजल्या जाईल. त्यामुळे सगळं शेवटी घालायचं. जास्त जळलं तर भाजीची टेस्ट कडवड होऊ शकते. तर हे जे सगळे खडे मसाले आहेत ते छान आपण ड्राय रोस्ट करून घेतलेले आहेत. आता याला पूर्णपणे थंड करून घ्यायचं आणि मसाले थंड झाले की मिक्सरच्या जारमध्ये हे सगळे खडे मसाले ट्रान्सफर करून याला एकदम फाईन पावडरमध्ये बारीक करून घ्यायचे. बिलकुल अशा प्रकारे हे मटण सुक्काचा मसाला तयार झालाय. आता भाजी बनवायला घेऊया. भाजी बनवण्यासाठी एक कढई घेतली आहे, त्यामध्ये 4 मोठे चम्मच तेल घालायचे, 2 तेजपान घालायचे आणि 5 मीडियम साईजचे कांदे उभे स्लाइस करून घेतलेले आहेत ते घालायचे आहेत. आणि कांदा आता लो टू मीडियम फ्लेमवर छान परतून घ्यायचा आहे सोनेरी रंगाचा होईपर्यंत. पण मध्ये मध्ये आपण यामध्ये अजून काही वस्तू घालणार आहोत. तर कांदा थोडा सॉफ्ट झाला की यामध्ये 3 ते 4 एवढ्या हिरव्या मिरच्या उभ्या स्लिट करून टाकल्या आहेत. यामध्ये हिरव्या मिरचीचा तिखटपणा आहे, आपण ड्राय मसाला केला त्यामध्ये लाल मिरची घातली त्याचा तिखटपणा आहे आणि ज्या काळी मिरी आपण घेतल्यात त्याचा पण तिखटपणा आहे. तर हिरवी मिरची टाकल्यानंतर कांदा थोडा सॉफ्ट झाला की यामध्ये कढीपत्ता घालायचा आहे. तर या मटण सुक्कामध्ये कढीपत्त्याचा जो फ्लेवर आहे तो खूप मस्त येतो, एकदम टेस्टी लागतो हा मटण सुक्का. कढीपत्ता घातल्यानंतर कांदा आता सोनेरी रंगावर परतून घ्यायचा. बिलकुल अशा प्रकारे बघू शकता तुम्ही इथे कांद्याला छान सोनेरी रंग आला आहे. आता यामध्ये 2 चम्मच आलं लसूण घालायचं आहे कुटलेला. तर फ्रेशली कुटून जेव्हा आपण आलं लसूण घालतो ना तेव्हा कुठल्याही भाजीची चव खूप छान येते, दुप्पट वाढते चव. तर आलं लसूण पेस्ट स्टोर केलेलं घालण्यापेक्षा तर मी रेकमेंड करेल की कुठल्याही भाजीत तुम्ही असं फ्रेशली कुटून आलं लसूण घालायचा. आलं लसूणचा जो उग्रवास आहे तो जाईपर्यंत परतून घ्यायचं. आलं लसूण छान परतलं गेलं की यामध्ये टोमॅटो घालायचे आहे. तर 2 मीडियम साईजचे टोमॅटो असे बारीक कापून घेतले ते घालायचे. टोमॅटो सुद्धा आपल्याला लो टू मीडियम फ्लेमवर सॉफ्ट करून घ्यायचे आहेत, शिजून घ्यायचे आहेत. तर लवकर सॉफ्ट व्हायला पाहिजे टोमॅटो म्हणून यावर मी झाकण ठेवून घेणार आहे. झाकण ठेवल्यामुळे लवकर सॉफ्ट होईल. तर साधारणतः 1.5 मिनिटापर्यंत हे टोमॅटो सॉफ्ट झालेले आहेत. तुम्ही इथे बघू शकता. झाकण काढून घेतल्यावर आता चम्मचने हे टोमॅटो मॅश करायचे आहेत. म्हणजे या टोमॅटो आणि कांद्याचाच जो बेस आहे या मटण सुक्याला असतो, त्यामुळे हे टोमॅटो मॅश करायचे. जमेल तेवढे चम्मचने मॅश करायचे. अशा प्रकारे बघा बऱ्यापैकी टोमॅटो मॅश करून घेतलेले आहेत. आता यामध्ये ना जे आपण मटण बॉईल करून ठेवलं होतं ते टाकायचं आहे. जर मटणाचा सूप जास्त असेल, तुम्हाला वाटत असेल की जास्त आहे, तर तुम्ही त्यामधले अशा पीसेस बाजूला काढून टाकू शकता.
मी तर आज पूर्ण पीस आणि सूप दोन्हीही टाकलेलं आहे, कारण मटनचा जो फ्लेवर आहे तो पूर्ण या सूपमध्ये उतरलेला असतो. आता आपल्याला हे सूप पूर्णपणे आटवायचं आहे, त्यामुळे मीडियम टू हाय फ्लेमवर मटन शिजवायचं आहे, जोपर्यंत यामधला सूप पूर्णपणे आटत नाही. मध्ये मध्ये फिरवतच राहायचं, नाही तर मटन बुडायला लागू शकते कढईच्या. तर साधारणतः 12 ते 15 मिनिटानंतर तुम्ही इथे बघू शकता मटनचा जो सूप आहे तो आटलेला आहे आणि यामधले जे मटनचे पीस आहे ते तर आपण बॉईल करून घेतले होते, तर छान शिजलेलेच आहे. तर आता यामध्ये जो आपण मसाला तयार करून ठेवलेला होता तो मसाला घालायचा आहे. हा स्पेशल मटन सुक्काचा मसाला आहे. हा पूर्ण घालायचा आहे, कारण आपण बरोबर परफेक्ट मेजरमेंटनीच तयार केलेला आहे. अर्धा किलो मटनसाठी एवढा मसाला लागतोच. तुम्ही किती मटन बनवत आहे त्यानुसार तुम्ही हा ड्राय मसाला तयार करू शकता. मसाला घातल्यानंतर लो टू मीडियम फ्लेमवर हे मटन आपल्याला 5 ते 6 मिनिटं शिजवायचे. जास्त शिजवण्याची गरज नाहीये, कारण मटन ऑलरेडी शिजलेलं आहे. 5 ते 6 मिनिटानंतर यावर भरपूर असा बारीक चिरलेला कोथिंबीर घालायचा. खूप मस्त फ्लेवर येतो ना कोथिंबीर घातल्यानंतर, आणि भाजी दिसायला खूप छान दिसते. तर कोथिंबीर घातल्यानंतर बस मिक्स करून घ्यायचं आणि बघा झणझणीत असा मटन सुक्का तयार झालेला आहे. तर तसा हा मटन सुक्का तुम्ही भाकर चपाती कशाही बरोबर खाऊ शकता, पण माझ्याकडे करीच्या दिवशी या मटन सुक्क्याबरोबर मी बनवले होते गव्हाच्या पिठाची तंदुरी रोटी आणि जिरा राईस. तंदुरी रोटी आणि जिरा राईसचा व्हिडिओ मी ऑलरेडी पहिले अपलोड केलेला आहे माझ्या चॅनलवर, नक्की बघा. आणि तुमच्याकडे होळीच्या करीला काय बेत होता ते कमेंट करायला विसरू नका.